नमस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। भक्तियोगाचा कलश म्हणजे धर्म्यामृत जाणणं। भक्ती म्हणजे सामावली कशी? एक गमत सांगू? सर्वात प्रथम ह्या भक्तीचा सन्मान कोणी जर केला असेल आणि कोणासाठी केला असेल, बघा आठवून येतंय लक्षात? त्यासाठी आपल्याला त्रेतायुगात जायला हवं। त्रेतायुगामध्ये उत्तम भक्ताची जी लक्षणं आपण 12व्या अध्यायात ऐकली, ती सगळी लक्षणं ज्या व्यक्तींनी आपल्या आचरणातून आयुष्यभर प्रतिबिंबित केली आणि ती प्रतिबिंबित करतोय ह्याचं भानही त्या व्यक्तीला नाही, केवळ आणि केवळ समर्पित जीवन, अशी एक व्यक्ती त्रेतायुगामध्ये होऊन गेली। अनेक व्यक्तिविशेष त्रेतायुगात रामचरित्रामध्ये अभ्यासण्यासारखे आहेतच, पण भक्तीचा परमोच्च बिंदू गाठणारी जी व्यक्ती ओळखलीत ना, अर्थात शबरी। काहीही माहीत नसताना आपल्या गुरुचरणी श्रद्धा दृढ करून श्रीराम येणार हा विश्वास मनी कायम ठेवून आयुष्यभर वाट पाहणं, त्यासाठी रोज उत्तमोत्तम तयारी करून ठेवणं आणि प्रतीक्षा करणं सोपी गोष्ट नाहीच ना। व्रत आहे। दृढ व्रती होणं म्हणजे काय? शबरी चरित्रातून अनुभवावं। प्राण्यांप्रती दयाभाव, स्नेहभाव आणि त्यांचाही सन्मान कसा करायचा हे आचरणातून जिनी प्रतिबिंबित केलं केवळ 8व्या वर्षी, ती शबरी आदर्श दीपस्तंभ आहे आपल्यासाठी। संयमित जीवन म्हणजे काय त्याचा परामर्श जर शबरीच्या चरित्र अभ्यासलं ना तर मिळू शकेल। तेव्हा उष्टी बोरं देणारी शबरी एवढाच तिची ओळख सीमित नाही बरं। आत्मसंयमी, सृष्टीतल्या प्रत्येक घटकाप्रती स्नेहभाव आणि समर्पण प्रकट करणारी शबरी, गुरूंच्या विश्वासाला, गुरूंच्याही आदराला प्राप्त होणारी आचरणाद्वारे शबरी। अन्य कोणीही सोबत नसताना केवळ सृष्टीतल्या निसर्गाशी, ऋतुचक्राशी रममाण राहून अथक वाट पाहणं आणि गलित गात्र न होता, हतोत्साह न होता, शंका कुशंका मनामध्ये येऊच न देता कशा प्रकारे व्यवहार करायचा त्याचा वस्तुपाठ शिकावा, तोही शबरी चरित्रातूनच। मग 12वा अध्याय जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा केवळ गीतेच्या श्लोकांचा अर्थ समजून घेणं
किंवा अशा प्रकारे अन्य पुस्तकातून वाचून जाणून घेणं यापेक्षा केवळ शबरीचं चरित्र रामायण वाचताना अभ्यासलं ना तर 12वा अध्याय वेगळा समजून घेण्याची गरजच पडणार नाही. कारण 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी किती वेळा म्हटलंय ना, भक्तिमान्य समे प्रिया, अतीव मे प्रिया, असे भक्त मला प्रिय आहेत, तो भक्त मला प्रिय आहे, असं अनेक विशेषण भक्तांची लक्षणं सांगताना भगवंतांनी सतत म्हटलंय 12व्या अध्यायामध्ये. मग ही सगळी लक्षणं मूर्तिमंत जिनी आपल्या आयुष्यातून श्रीरामांच्याच समोर साक्षात अर्पण केली, त्या शबरीचं चरित्र अभ्यासायलाच हवं ना 12वा अध्याय अभ्यासताना. मग त्या श्रीरामांनी चरित्र अभ्यासताना कळेल आपल्याला, त्या श्रीरामांनी शबरीचा सन्मान करताना जे स्तोत्र म्हटलंय, जे स्तुतीपर शब्द उच्चारलेले आहेत, त्याला शबरी स्तोत्र असं म्हटलं जातं. श्रीरामांनी आपल्या भक्ताची स्तुती पहिल्यांदा केलेली आहे शबरीसाठी. केवढं अहोभाग्य या शबरीचं. मग ज्या देहाच्या मार्फत शबरी हे साध्य करू शकली, त्या देहाविषयी जाणून घ्यायलाच हवे ना बारकावे. आणि केवळ देह ते तर नश्वर आहे, शरीर नश्वर आहे, पण ते शरीर माध्यम म्हणून वापरून कसं अत्युच्च स्थान, परमात्म्याची जाणीव कशी प्राप्त करून घेता येते हे शबरीशिवाय अन्य उदाहरणांनी जाणता येईल. तिचा मागोवा घेत, चरित्राचा मागोवा घेत जरी आपण आपलं आयुष्य व्यतीत करत राहिलो ना, तर वाट पाहणं म्हणजे काय, प्रतीक्षा करणं म्हणजे काय, आणि मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाह अनुभवणं म्हणजे काय, सगळं गीतेतलं मर्म हे या एका शबरी चरित्राचा अभ्यास करताना उलगडून जातं बरं. मग करणार ना निश्चय शबरी चरित्र अभ्यासणार ना. कारण 13व्या अध्यायामध्ये भगवान स्वतःच अर्जुनाला ह्या शरीराचा माध्यम म्हणून, एक साधन म्हणून कसा वापर, कसा उपयोग करता येऊ शकतो, त्यासाठी आपल्या या शरीराची काय काय ओळख असणं आपल्याला गरजेचं आहे, हे सगळं स्वतः भगवंतच अर्जुनाला सांगणार आहेत. कारण शबरीने हे जाणलं हो, कोणी श्रीराम तिला भेटलेच नव्हते आधी सांगायला. मतंग ऋषी शिष्यांना जो उपदेश करायचे, जी शिकवण द्यायचे, ते शबरी सहजपणे रुजवून गेली स्वतःमध्ये आणि मग आचरणातून प्रतिबिंबित करत राहिली. सहजपणे तिला गुरुपदेश मिळाला जेव्हा गुरूंनी कुटीचा त्याग केला, तेव्हा की श्रीराम तुझ्या भेटीला येतील, तू वाट पहा. काय आशीर्वाद दिलाय. गुरु असावेत तर असे, आणि शिष्या असावी तर गुरूंच्या आदेशानुसार अथक परिश्रम करत आयुष्य व्यतीत करणारी. 13व्या अध्यायात दोघांनीही आपापल्या शरीर या माध्यमाचा कसा उपयोग केला ते आपल्याला या चरित्रांमधून जाणता येणार आहे. आणि 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र शब्द वापरून भगवंतांनी आपल्याला शरीराची कशी ओळख करून दिली आहे तेही जाणता येणार आहे. आणि या क्षेत्राचा साधन म्हणून उपयोग करायचा असेल तर साधन स्वतःच नाही ना काम करू शकत, कुणीतरी लागतं त्या साधनाचा प्रत्यक्ष उपयोग करून घेणारं.
मग हे शरीररूपी साधनाचा उपयोग करून घेणारं कोण आहे? त्याची पण सुंदर ओळख भगवंतांनी 13व्या अध्यायात करून दिली आहे, की जी उत्सुकता, जी जिज्ञासा तुमच्या आमच्या मनात सुद्धा आहेच. 7व्या अध्यायात एकदा ज्ञान विज्ञान योग सांगताना भगवंतांनी, मी जेव्हा सृष्टीमध्ये अवतरण करतो त्यावेळी मानव आणि माझ्यामध्ये साधर्म्य काय असतं आणि वेगळेपण काय असतं हे विज्ञान आणि ज्ञानाद्वारे ओळखीचं करून दिलंय. पण आता 13व्या अध्यायामध्ये मानवाचं सृष्टीतलं असणं, शरीराचा साधन म्हणून उपयोग करताना आणि ह्या साधनाचा उपयोग कौशल्यपूर्ण पद्धतीने मानवानी करणं आणि परमात्म्यानी करणं, याविषयी 13व्या अध्यायात सांगून दिलंय. 7व्या अध्यायाचा विषय वेगळा, 13व्या अध्यायाचा विषय वेगळा. आणि म्हणून तिथे अपरा प्रकृती आणि परा प्रकृती शब्द आले, तर 13व्या अध्यायात कोणते शब्द येत आहेत समजून घ्यायला हवे ना. तर मग पहिल्यांदा 13व्या अध्यायाचे श्लोक ऐकले पाहिजेत, मगच आपल्याला जाणता येईल. तेव्हा सुरुवातीला ऐकूयात श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते. एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. क्षेत्रज्ञै चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानै यत्तज्ज्ञानं मतं मम. तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारि यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. ऋषिभिर्बहुधा गीतैः छन्दोभिर्विविधैः पृथक्. ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च. इन्द्रियाणि दशैकै च पञ्चचेन्द्रियगोचराः. इच्छा द्वेषः सुखं दुःखं सङ्घातश्चेतना धृतिः. एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्. आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः. इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च. जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम्. असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु. नित्यै च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु. मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी. विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि. अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम्. एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानै यदतोऽन्यथा. श्लोक तर ऐकले आपण. सुरुवातीलाच भगवंतांनी अर्जुनाशी संवाद साधायला सुरुवात केली आणि पहिल्या श्लोकात काय म्हणून टाकलं? इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते. शरीर हा शब्द ज्याच्यासाठी आपण वापरतो ना, त्या आकृतीलाच क्षेत्र असं म्हटलं जातं. आता क्षेत्र म्हणण्याचं कारण काय बघा. क्षेत्र शब्द आपल्याही ओळखीचा आहे. आपण तीर्थक्षेत्री जातो, आपण क्षेत्राला जाऊन आलो असं म्हणतो. आपल्या दृष्टीने क्षेत्र म्हणजे स्थान, एखादं ठिकाण. आणि मग त्या क्षेत्राचा विकास सध्या आपण करतोय ना. काशीचा विकास, अयोध्येचा विकास, उज्जैनचा विकास, केदारनाथचा विकास, सोमनाथ क्षेत्राचा विकास, अनेक क्षेत्रांचे विकास आपण करतोय. म्हणजे क्षेत्र याच्यामध्ये काहीतरी चैतन्य, ऊर्जा सुप्त रूपात आहेच.
ती आता प्रचितीला आणून देण्याचे आपल्या भारतवर्षात प्रयत्न सुरू आहेत, की जे कधीच व्हायला हवे होते, पण ठीक आहे, देर आयत दुरुस्तायत. म्हणून 13व्या अध्यायामध्ये भगवंत शरीर शब्दालाच क्षेत्र असं सुद्धा म्हणतात. इति अभिधीयते. क्षेत्र असाही शरीर शब्दाचा उल्लेख केला जातो असं स्वतः भगवंतच सांगतायत. कारण क्षेत्र पूर्ण जाणून घ्यायचं असतं, त्याचं विकसन होऊ शकतं आणि हे विकसन सृष्टीतल्या प्रत्येक घटकासाठी विशेषत्वाने सहाय्यकर्ता होऊ शकतं, सहकार्य करू शकतं, असं क्षेत्र असतं. शरीर म्हटलं की सीमित झालं, क्षेत्र म्हटलं की व्यापक झालं. म्हणून शरीर म्हणजे व्यक्ती, क्षेत्र म्हणजे व्यापकत्व. म्हणून शरीराला क्षेत्र असं सुद्धा म्हणतात, असं भगवंत सुरुवातीलाच सांगून देतात. आणखीन पुढे काय सांगतायत? एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. या शरीराची ताकद, शरीराकडची क्षमता, की ज्याला आता क्षेत्र म्हणणार आहोत अध्यायामध्ये, त्या क्षेत्राला पूर्णत्वाने जाणण्याची क्षमता कोणाकडे असू शकते हो? बाहेरच्या कोणाकडे तरी असणार का? नाही ना. मग क्षेत्राला जाणण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे ते आणखी काहीतरी वेगळं झालं तत्व. जसं व्यक्ती जाणू शकते, पण व्यक्तित्व त्या व्यक्तीद्वारेच प्रकाशित होतं, तसं क्षेत्र ज्याच्यामुळे प्रकाशित होतं ते बाहेर कुठे अगं असणार? ते कुठे असणार? क्षेत्रामध्येच तर असणार ना. मग असं जे क्षेत्राला प्रकाशित करणारं, क्षेत्राला स्वतंत्र व्यक्तिगत ओळख प्राप्त करून देणारं आणि क्षेत्राला साधन म्हणून उपयोगात आणू शकणारं असं जे काही आहे, तं प्राहुः क्षेत्रज्ञ, त्याला म्हणायचं क्षेत्रज्ञ. म्हणून पहिल्याच श्लोकामध्ये 2 वेगळे शब्द भगवंतांनी आपल्याला ओळखीचे करून दिले, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. 7व्या अध्यायामध्ये अपरा प्रकृती, पराप्रकृती, इथे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. मग स्वाभाविक आहे, अर्जुनाच्या मनामध्ये जी काही शंका असेल या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाविषयी, त्या शंकेचं निरसन भगवंत स्वतःच करणार आहेत. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये क्षेत्रज्ञेशापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, क्षेत्र क्षेत्रज्ञयोः ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. स्वतः भगवंतच सांगतात. ज्ञान कशाला म्हणायचं? जाणीवा समृद्ध होणं म्हणजे काय? तर जो क्षेत्रासह क्षेत्रज्ञाला, व्यक्तित्वासह व्यापकत्वाला, व्यक्तित्वामध्ये जे अणुरेणू आहेत त्याला व्यापून असणारा क्षेत्रज्ञ आहे. म्हणून व्यक्तित्व म्हणजे बाह्य आकार, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्याच्या अणुरेणूंना व्यापून असणारं व्यापकत्व म्हणजे क्षेत्रज्ञ. या दोन्हीला एकत्रितपणे जाणणं म्हणजे ज्ञान. क्षेत्र क्षेत्रज्ञयो ज्ञानं यत्, जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाविषयी पूर्णत्वाने ज्ञान करून घेण्यासाठी जिज्ञासू बनणं, तज्ज्ञानं मतं मम, तेच खरं ज्ञान. बाहेर सृष्टीमध्ये शोध घेत बसायची गरजच नाही आहे. अरे स्वची ओळख करून घे. अंतरयात्रा, शोध अंतर्मनाचा, तोच खूप महत्त्वाचा आहे. आणि तो प्रवास कसा करायचा याविषयी 13व्या अध्यायात भगवंत सांगतायत. पण भगवंत इतके नम्रपणे, लीनपणे पुढच्या श्लोकामध्ये म्हणतायत की हे मी काहीच नव्याने सांगत नाहीये रे.
आधीच तुझ्यापर्यंत ही सगळी माहिती येऊन पोहोचलेली आहे. कोणामार्फत येऊन पोहोचलेली आहे? ऋषीभिर बहुधा गीतय छंदोभिर विविधै पृथक. ऋषीभिही बहुधा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ज्या ऋषींना जशी प्रचिती मिळाली तसं त्यांनी वर्णन केलंय. गीत आहे, गायलंय, स्तवन केलंय, स्तोत्र रचली आहेत. छंदोभिर विविधै पृथक. छंद म्हणजे वेद. वेदांच्या अनेक रुचांमधून वेगवेगळ्या अर्थाने हेच तर व्यापकत्व व्यक्त झालेलं आहे. पृथक पृथक अनेकत्वानी अनेक प्रकारे. आणखीन पुढे सांगून दिले ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. जो क्षेत्रज्ञ जाणण्याचा माझा उद्देश मी तुला कथन करणार आहे ना, त्याच उद्देशाने ब्रह्मसूत्रांमध्ये सुद्धा रचना आलेल्या आहेत. तेव्हा मी हे काही नव्याने नाही ना तुला सांगणार आहे, हे पूर्वासुरींनी कथन केलेलंच आहे. किती नम्रपणे भगवान कोणतंही श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. भगवद्गीता आपल्या जीवनाचं व्यवस्थापन करत असताना हा एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करते. सध्या आपण बघतो श्रेय घेण्यासाठी चढाओढ चालू असते आणि इदन्न मम या वृत्तीने काम पेरत राहणारे असणं किती आवश्यक आहे तेही लक्षात येतं. तेव्हा भगवान स्वतःच्या आचरणातून पेरत राहा, बस पेरते व्हा. उपनिषदांचा जसं चरैवेती चरैवेती चालत राहा हा संदेश आहे ना, तसाच पेरते व्हा हा देखील संदेश आहे. एकदा पेरून झालं की शेतकरी पीक आल्यानंतर ते माझ्यामुळे आलंय असं नाही ना कधी म्हणत. म्हणून क्षेत्र म्हणजे शेत सुद्धा बरं का. क्षेत्राला क्षेत्र म्हणजे जमीन म्हणतोच ना आपण, जमिनीचं एवढं क्षेत्र आहे. बोली भाषेत सुद्धा क्षेत्र जमिनीला उद्देशून म्हटलं जातच की हो. मग तुम्हा आम्हाला उपलब्ध झालेलं हे क्षेत्र जे नश्वर आहे, जमिनीचा कस जसा सतत वाढवत ठेवावा लागतो, मशागत करत राहावं लागतं, अगदी तसंच सगळं या देहाच्या बाबतीत पण करावं लागतं ना. मग शरीर, क्षेत्र, शेत सगळे अर्थ समानार्थीच तर झाले सगळे शब्द. म्हणून मग आता भगवंत अर्जुनाला कोणताही प्रश्न विचारायला देतच नाहीयेत. आपणच स्वतः म्हणतायत की आता तू माझ्याकडून काय काय समजून घेशील. यत क्षेत्रही तत्क्षेत्रही अच्छया दृक्चयत विकार्यतश्चयत सचयो यत प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. माझ्याकडून ऐकत चल हां. समासेन संक्षेपाने सांगतो, जास्त विस्तारपूर्वक नाही सांगत. कशाविषयी? तत्क्षेत्र जे साधन म्हणून वापरायचं आहे त्या क्षेत्राविषयी, त्याच्यामध्ये व्यक्तीनुसार होणाऱ्या बदलांविषयी, ते कोणाच्या प्रभावामुळे कार्य करत राहतं त्याविषयी, हे सगळं आता संक्षेपाने मीच तुला सांगतो. म्हणजे भक्तीचा कळस जीवनामध्ये जर आपल्याला गाठायचा असेल, त्या शिखरापर्यंत जर प्रवास करायचा असेल शबरीसारखा, तर हे सगळं ज्ञान करून घेणं आवश्यक आहे. हे भगवंत स्वतःच सांगतायत आपल्याला. किती आपण भाग्यवान आहोत. गीता अभ्यासणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे ज्ञान भगवंतांनी अशा प्रकारे उपलब्ध करून दिलंय 13व्या अध्यायात. मग सुरुवातीला स्वाभाविक आहे, साधन म्हणून ज्याचा उपयोग करायचा आहे त्या क्षेत्राची ओळख करून दिली आहे 2 श्लोकामध्ये. आता ती ओळख कशी करून दिली आहे तेही आपल्याला जाणून घ्यायलाच हवं आहे. बघूयात त्या क्षेत्राची ओळख कशी करून दिली आहे. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकैच पंचचेंद्रिय गोचराः. हा आणि पुढचा श्लोक, या 2 श्लोकात त्या क्षेत्राची ओळख भगवंतांनी किती सहजपणे करून दिली बघा. आपलीच ओळख आपल्याला अशी करून घेताना मजा येते बरं का. हे सगळं आपल्याच जवळ आहे.
भगवंत सांगतात प्रत्येकाजवळ जे जे क्षेत्र म्हणजे जे जे सृष्टीमध्ये अस्तित्वात आहे ना, त्या प्रत्येक मानवाजवळ हे सगळं आहेच आहे. काय आहे? पंचभूतानी महाभूतानी. आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे देहामध्ये ही सगळी पंचमहाभूत समाविष्ट आहेतच. बघा ना अभ्यास करून. भूमी, आप, अनल, वायू, खम आहेतच ना सगळे. स्थूलत्व आहे म्हणजे भूमीचा आविष्कार आहे. स्थैर्य त्यामुळेच आहे ना शरीराला. आप म्हणजे जल आहे, आहेच आहे. अनल अग्नी आहेत, तेज आहे. ऊर्जा, तेज म्हणजे ऊर्जा, ती आहेच आहे. वायू आहेच आहे. खम अवकाश आहेच आहे. म्हणजे पंचमहाभूत आपल्या क्षेत्रामध्ये स्थायी स्वरूपामध्ये आहेत. कळलं? पुढे अहंकार. या पंचमहाभूतांना सामावून घेताना विशिष्ट आकार पाहिजे ना. त्या त्वचेमुळे आपल्याला तो प्राप्त झालेला आहे, म्हणजे तेही आपल्याला लक्षात आलं. आता ह्या क्षेत्राला चालतं बोलतं करण्यासाठी मन बुद्धी पाहिजेच, ते पण आहे. आणखीन काय सांगून दिलं? ह्या क्षेत्राला साधन म्हणून वापरायचं असेल तर त्याच्याकडे इंद्रिय हवीत. किती इंद्रिय? आणि दश एकंच. आपल्या ओळखीची आहेत ना 10 इंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. यादी तर तुम्ही पण करू शकाल. आणखीन काय आहे? पुढे सांगून दिलं पंचचेंद्रिय गोचराः. जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्या 5 ज्ञानेंद्रियांचे प्रत्येकी विषय ठरलेले आहेत. डोळे कानाचं काम करत नाहीत, कान त्वचेचं काम करत नाही, जीभ डोळ्यांचं काम करत नाही. प्रत्येकाचं डिपार्टमेंट सेपरेट. एक दुसऱ्याच्या ह्याच्यात ढवळाढवळ करायला जात नाही, पण सगळ्यांचा गोळमेळ असावा लागतो. डोळ्यांनी पदार्थ दिसतो, कानाने त्याचं नाव ऐकू येतं, नाकाने त्याचा गंध स्वाद मिळतो, त्वचेने त्याचा स्पर्श मिळतो, तर जिव्हा त्याच्यातलं माधुर्य चाखायला सिद्ध असते. पंचचेंद्रिय गोचराः. एकत्रितपणे हे सगळे काम करत असतात. गो म्हणजे इंद्रिय. आणि मग त्यामुळे काय होतं? हे इंद्रिय बाह्य सृष्टीशी जोडलेले असल्यामुळे इच्छा द्वेष मग झाले विकार सुरू. अनेकानेक इच्छा अशा काही धावत येतात, या इंद्रियांच्या माध्यमातून भिडतात आपल्याला. मग द्वेष म्हणजे द्वंद्व सुरू होतं. ही इच्छा आधी पूर्ण करावी का, ती इच्छा पूर्ण, ती श्रेष्ठ का ही कनिष्ठ. बस द्वंद्वामध्ये अडकत चाललो. द्वंद्वामध्ये अडकायला लागलो की सुखम दुःखम. कधी इच्छा पूर्ण होते सुख, ही इच्छा नाही दुःख. अखंड प्रवास अशा पद्धतीने सुरू. अजून काय पुढे? संघात. संघात म्हणजे या सगळ्यांमध्ये एक बांधीवपणा असतो. म्हणून सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम. चक्र. चक्र फिरत असताना आपण त्याचा आरंभ बिंदू ठरवू शकतो का? कुठूनही आरंभ करा, वर्तुळ पूर्णच. संघात बांधीवपणा, चेतना, संवेदना. प्रत्येक इंद्रियाची संवेदना असते, म्हणून तर ते इंद्रिय काम करू शकतं ना. भूक खवळलीये, नाकाने गंध पोहोचवला, तो आवडीचा आहे की लगेच आमची भूक बरोबर ना प्रज्वलित होते. चेतना. आणखीन काय आहे? नुसती चेतना नाही आहे, ती कोणाकडून आलेली आहे, कशासाठी आलेली आहे, या सगळ्याची धृती म्हणजे धारणा. ती पण क्षमता या क्षेत्राकडे आहे. आपण शेताच्या बाबतीत पण पाणी धरून ठेवण्याची क्षमता मातीची असते ना.
तेव्हा जे जे म्हणून शेताच्या बाबतीत लागू पडतंय ते ते क्षेत्राच्या बाबतीत, म्हणून क्षेत्र आणि शेत याच्यामध्ये बरंच साधर्म्य आहे, ते आपण शोधून काढू शकता. सगळंच काही इथे सांगत बसायची आवश्यकताच नाहीये, सहज उलगडेल आपल्याला. आणखी दुसऱ्या ओळीत सांगून दिलं त्यातल्याच, एतत् क्षेत्रम समासेन सविकारमुदाहृतम्. सविकारम, त्याच्यामध्ये छोटे छोटे अनुषंगिक बदल, त्या सगळ्यासह मी तुला संक्षेपाने क्षेत्राविषयी माहिती दिली. मग आता आपण क्षेत्राविषयी माहिती मिळाली आहे, हे कसं काय ठरवायचं? मग करूया आपण क्षेत्राच्या घटकांची यादी. कराल ना? तेव्हा व्हिडिओ पाहून झाला सगळा की क्षेत्राचे घटक किती सांगितलेत बरं ह्याच्यात, त्याची यादी तर करा. मग अर्थांच्या पुस्तकांमध्ये वगैरे वगैरे मध्ये चेक करत राहा. ज्ञानेश्वरीत पण सांगून दिलीच आहे, कारण ज्ञानेश्वरी गीताव्याचाच आहे. त्याच्यात क्षेत्रांचे घटक किती सांगितलेत, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये घटकांची संख्या वेगवेगळी सापडेल. अरे मग ही खरी धरायची का ती खरं राहू दे ना. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे प्रत्येक ग्रंथामध्ये काही विशिष्ट आधार मानून क्षेत्रांच्या घटकांचं वर्णन केलेलं आहे. आपण लिखाण करणाऱ्यांच्या बुद्धीपर्यंत आपली झेप पोहोचली तर त्यांनी कोणत्या विचाराने घटकांची यादी केली आहे हे उलगडेल. पण आपण ठीक आहे ना, क्षेत्राचे एवढे घटक आहेत हे समजून घेऊ. मग ते कोणी 27 म्हटले असतील, कोणी 31 म्हटले असतील, घटक तर एका क्षेत्राचेच आहेत ना. आपल्याला त्या क्षेत्राचा साधन म्हणून कसा उपयोग करता येईल त्याविषयी पुढे जाणायचं आहे. त्यामुळे तिथेच घोटाळत नाही बसायचं बरं. तर पुढच्या श्लोकापासून क्षेत्र हे ज्ञानासाठी साधन कसं बनू शकतं. ज्ञान म्हणजे काय? क्षेत्राच्या माध्यमातून क्षेत्रज्ञाची ओळख करून घेणं, की जे क्षेत्राला कामाला लावतं. व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा कामाला लावणारा जो कोणी असतो तो दरवेळी सोबत असतोच असं नाही, पण लावणारा कोणीतरी आहे कळत असतं ना. नाही ना, मला एवढं केल्याशिवाय सुटका नाहीये. कशातून सुटका नाहीये? ज्यानं कोण कामाला लावलेलं आहे त्याच्या कमिटमेंट पासून सुटका नाही. म्हणजे काम करायला लावणारा कोणीतरी आहे, संपूर्ण सृष्टीलाच कामाला लावणारा आहे हो कोणीतरी. म्हणून तर ऋतुचक्र फिरतं, म्हणून तर जगत गतिमान आहे. जे जे जन्मलं ते ते गतिमान. मग ह्या गतिमान अवस्था प्राप्त करून देणारा जो कोणी आहे तो या क्षेत्राला म्हणजे माझ्या शरीराला बरोबर आचरण करायला प्रवृत्त करणारा आहे. म्हणजे त्याची मला ओळख करून घ्यायला पाहिजे. तो आचरण करायला प्रवृत्त करणारा, त्याला भगवंतांनी नाव दिलं, लेबल लावलं क्षेत्रज्ञ. त्या क्षेत्रज्ञाची ओळख करून घ्यायची असेल तर मला या शरीराला असं मोल्ड करावं लागेल, असं घडवावं लागेल की ते साधन म्हणून उपयोगात आणता येईल. आता असतात ना कितीतरी साधनं अशी असतात की एकच साधन पण अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगात आणता येऊ शकतं. तसं हे क्षेत्र सुद्धा व्हरायटी ऑफ कामं आपल्यासाठी करू शकतं. असं ते मोल्ड होऊ शकण्याची क्षमता त्या क्षेत्राकडे आहे. पण ती केव्हा येईल तेच पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगून दिलं. अमानित्वमदम्भित्वम अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रह. आचार्योपासनं, ज्यांनी ऑलरेडी या क्षेत्राचा साधन म्हणून उपयोग करून हे जाणून घेतलंय. ऋषीभीर बहुधा गीत आहे. आधी श्लोकात उगाच नाही सांगितलं भगवंतांनी की असं करणारे बरेच जण आहेत बरं का, आणि त्यांनी मांडून ठेवलंय सगळं. तेव्हा तुला त्या मार्गावर चालायचं आहे.
म्हणजे तुझ्यासाठी पण हे कठीण नाही आहे. तू पण तुझ्या वाटेने चालून अमानित्व मदंभित्व, अमानित्व अदंभित्व एवढा लवचिकपणा स्वतःमध्ये आला पाहिजे. अहिंसा, क्षांती, आर्जवम पैलू पाडायचे क्षेत्राला. मग क्षेत्राला म्हणजे काय, हाताला छिन्नी हातोड्यांनी, पायाला छिन्नी हातोड्यांनी पैलू पाडायचे नाही ना. शिल्पकाराला कधी मूर्ती घडवताना बघितलंय किंवा अगदी जवळ चित्रकाराला चित्र काढताना बघितलंय? त्या चित्रकाराला मनाजोगतं ते चित्र नाही कागदावर उतरत आहे असं वाटलं, तो सरळ कागद काढतो, फेकून टाकून देतो. आपल्याला हळहळ वाटते की अरे चित्र तर छान दिसत होतं की. पण चित्रकाराच्या अंतर्यामी जे चित्र स्फुरलेलं आहे तेच त्याला कागदावर प्रतिबिंबित करायचं आहे. आणि कितीही उत्तम चित्र झालं, सगळ्यांनी नावाजलं, तरीही त्या चित्रकाराला वाटत राहतं की नाही, अजून मी याच्यामध्ये निश्चितपणे पूर्णपणे उर्मी प्रकट करू शकलेलो नाही. शांती, समाधान, तृप्तता आवश्यक आहे. पण जेव्हा मला आचरणातून प्रतिबिंबित व्हायचं असेल तेव्हा यापेक्षा उत्तम, गुड, बेटर, बेस्ट, यापेक्षा उत्तम मी देऊ शकतो, यापेक्षा उत्तम स्थितीपर्यंत मी नेऊ शकतो माझ्यातल्या गुणांना. हे केव्हा जमेल? अमानित्व अदंभित्व असेल तर. मी करतोय तेच सर्वोत्तम असा जर भाव स्वतःमध्ये रुजला तर त्याची झेप पुढे जाईल कशी, प्रगती होईल कशी? सगळेच जण नावाजतायत म्हणजे तेच उत्तम आहे असं जर मीही मानायला लागलो व्यक्ती, तर त्याच्या साधन म्हणून आणखी कौशल्य प्राप्त होणार कसं? म्हणून क्षेत्राला साधन म्हणून घडवायचं असेल तर हे गुण अंगीकारले पाहिजेत. कोणते? अमानित्व, अदंभित्व. शब्द सोपे आहेत. आता आपण 12व्या अध्यायापर्यंत अभ्यास करत आलोय तेव्हा हे शब्द ओळखीचे झालेलेच आहेत. आणि असेही आपल्याला हे शब्द ओळखीचे आहेतच, कारण दुसऱ्याचा दंभ, दुसऱ्याचा मान वगैरे वगैरे आपल्याला लगेच लक्षात येतं. त्यामुळे स्वतःच्या बाबतीत सुद्धा हे गुण कसे अंगीकारायचे ते जाणून घ्यायला हवं. शांती म्हणजे समाधानी वृत्ती, अहिंसा म्हणजे अकारण न दुखावणं, आर्जवम भगवंतांनी आर्जवी वृत्तीने, मी हे नव्याने सांगत नाही म्हणून आधीच आर्जवम प्रकट केलंय हो. मग तेच आपल्यामध्येही मुरायला हवं ना. पुढच्या श्लोकांमध्ये अजून भगवंतांनी सांगून दिलं की हे मुरणं केव्हा जमेल? आचार्योपासनम. आधी ज्यांनी या मार्गावरून आचरण करत एक टप्पा प्रगतीचा गाठलेला आहे, उपासनम सातत्याने त्याच मार्गावर जर आपण अग्रेसर राहिलो तर आपोआप अशा प्रकारे आत्मविनिग्रह, आत्मसंयम, दृढव्रती बनणं शक्य होईल. म्हणजे नुसतं काय हवं ते भगवंत सांगत नाहीयेत, कशा प्रकारे स्वतःमध्ये रुजवता येईल याविषयी पण भगवंत सांगून देत आहेत. पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून दिलं, इंद्रियार्थेषु वैराग्य. अवघड आहे. कर्मेंद्रिय पण वैराग्य नाही ना, लक्ष द्यायला त्यांच्याकडे लागतंच. आणि ज्ञानेंद्रिय तर सततच बाह्य सृष्टीशी जोडलेली, त्यामुळे सतत नवीन नवीन बरंच काय काय ही दशेंद्रिय आपल्यापर्यंत आणून पोहोचवत असतात, की जे आचरणातून न कळत प्रभावीपणे प्रकट होत राहतं. आणि मग काम, क्रोध, लोभ, मोह सगळे विकार आपोआप येऊन या क्षेत्राला भिडतात. म्हणून इंद्रियार्थेषु वैराग्य फार आवश्यक आहे.
आधीच्या अध्यायांमध्ये हे कसं प्राप्त करायचं ते भगवंतांनी सांगून दिलंय. 5वा अध्याय, 6वा अध्याय, 3रा, 4था, 5वा, 6वा अध्याय हे सगळे याच तर विषयाशी जोडलेले आहेत. त्यामुळे हे सगळे गुण या क्षेत्रामध्ये पैलू पाडून क्षेत्राला साधन म्हणून तयार करायचं असेल तर पुन्हा 3रा, 4था, 5वा, 6वा अध्याय अभ्यासायला हवा. अजून पुढे सांगून दिलं अनहंकार. अहंकार आणि अनहंकार. अहंकार म्हणजे आपण जो अहंकार म्हणतो ना एक गुणविशेष म्हणून, तो नाही बरं भगवंतांना. अहं आकार म्हणजे माझा वेगळेपणा. सृष्टीमध्ये प्रत्येक रूप हे वेगळेपणाने प्रकट होत असतं. एकाच झाडावरची सगळी फुलं आपण म्हणतो ती जास्वंदीची आहेत, पण तरीही प्रत्येक फुलाचं वेगळेपण आपल्याला सुद्धा कळतं की हो, बरोबर की नाही. मग अनहंकार म्हणजे माझी व्यक्तिविशेष म्हणून जी एक जाणीव असते, तीव्र जाणीव, ती लयाला गेली पाहिजे. अहंता न राजे, मी कोणीतरी वेगळा हा भाव उरता कामा नये, त्याला म्हणायचं अनहंकार. आणि तो आचरणातून प्रतिबिंबित होण्यासाठी ती वृत्ती बनली पाहिजे. म्हणून मग पुढे आणखी काय काय करता येईल. ती वृत्ती केव्हा भिनेल, रुजेल, इंद्रियार्थेषु वैराग्य. कारण ही इंद्रियच तर व्यक्तीला वेगळेपणा देतात हो. इंद्रियांच्या माध्यमातून आपण एखादं काम केलं आणि ते कौशल्य पूर्ण झालं तर लगेच ते नावाजलं जातं. इतरांशी त्याची तुलना केली जाते की लगेच अहंकार. पण इंद्रियार्थेषु वैराग्य, आज माझ्या बोटांनी ही किमया दाखवलीये, पुढच्या वेळी अन्यही कुणाकडून ही किमया प्रकट होऊ शकते. हा भाव, ही वृत्ती रुजली की अनहंकार. असं सोपं छान साधन कसं तयार करायचं, त्या साधनाचा उपयोग ज्ञानाच्या दिशेने व्हावा म्हणून कशी जडणघडण करायची. संयोजन, संस्करण, गीतेतली पंचसूत्री आहे ना. मग संकल्प केला एक क्षेत्राचे ओळख करून घ्यायची. त्यासाठी आता क्षेत्राचं संयोजन आणि संस्करण सुरू आहे. त्यालाच ज्ञानाची साधना असं म्हटलंय. पुढच्या श्लोकामध्ये पुढच्या ओळीमध्ये सांगून दिलं जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषा अनुदर्शनम. अनुदर्शनम वरचे वर जाणीव कशाची ठेवायची आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी हे सगळं मला येऊन चिकटणारच आहे. कारण क्षेत्र हे क्षरण होणारं आहे, घटत जाणारं आहे, झीज होणारं आहे, नश्वर आहे. त्यामुळे त्याला जन्म आहे, तसंच मृत्यू आहे, जरा आहे म्हणजे झीज होणारं आहे, आणि व्याधी. ही झीज कधी भरून निघेल, कधी अधिक वेगाने होईल, कधी कणाकणाने झिजावं लागेल. आणि मग असं होत असताना दुःख दोषानुदर्शनम, पुन्हा पुन्हा अस्वस्थता सामोरी येत राहणार. ते पण स्वीकार करून क्षेत्राला सज्ज करायचं आहे. त्याच्यापासून पण वैराग्य, इंद्रियार्थेषु वैराग्य आधीच्या ओळीत म्हटलंय ना, हे वैराग्य रुजवता आलं पाहिजे. पुढच्या श्लोकात सांगून टाकलं असक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यांच समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु. उपपत्तिषु इष्ट अनिष्ट. व्यक्तिस्तरावर इंद्रियार्थेषु वैराग्य वगैरे सांगून दिलं. अमानित्व अदंभित्व व्यक्तिस्तरावर जडणघडण झाली. क्षेत्र साधन म्हणून तयार व्हायला लागलं. आता कसोटीची वेळ. एखादा स्क्रू जर घट्ट बसवायचा असेल तर स्क्रू ड्रायव्हर आपल्याकडे असावा लागतो, त्याने आपण बसवतो ना. पण कोणता स्क्रू ड्रायव्हर कोणत्या स्क्रूसाठी उपयोगी आहे हे शिकावं लागतं.
नाहीतर काय करतो आपण, ट्रायल अँड एरर, हा वापरून बघूया, अरे नाही हा नाही उपयोगी, मग दुसरा बघूया, असंच करतो ना. तसं व्यक्तिमत्वाची जडणघडण, संयोजन, संस्करण इथपर्यंत आलो की हे संस्करण जज करायचंय, तपासून बघायचंय. मग ते कोणत्या कसोटीवर तपासून बघायचं, समन्वयाच्या. म्हणून आता या श्लोकामध्ये पुत्रदार गृहादिषु नित्यांचे समचित्तत्व. चल आता ये समाजात, हो अग्रेसर, कर्मासाठी प्रवृत्त हो, ध्येय संकल्पित राहून काम करायला, कौशल्य प्रकट करायला सुरुवात कर. तिथेच तर कसोटी आहे. काय कसोटी आहे, आसक्ती, अनभिष्वंग. बघू प्रकट होते का तुझ्या आचरणातून, का हा माझा पुत्र आहे, ही माझी पत्नी आहे, ही माझी वास्तू आहे, गृह आहे. गृह म्हणजे शरीर सुद्धा बरं का. आणि गृह म्हणजे जिथे आपण राहतो ते, मग ती वास्तू असेल, घर असेल, गृह हे नगर असेल, गाव असेल, आणखी विस्तार कितीही होऊ शकतो. अगदी वसुधैव कुटुंबकम म्हटलं तरी सुद्धा या सगळ्याला गवसणी घालायची तर आसक्ती, अनभिष्वंग. आसक्ती नको. आसक्ती म्हणजे दृढतेने दूर राहणं. हे दोन्ही साधायला हवं. आसक्ती पण नाही प्रकट होता कामा, आणि आसक्त राहून पण कर्मचरण. नदी कधी एका जागी थांबलेली पाहिजेत, बांध घातल्याशिवाय? अखंड प्रवाहित. एक बिंदू दुसऱ्या बिंदूशी समायोजित होऊन जातो आणि ते दोन्ही बिंदू पुढे सरकतात, नवीन बिंदू येऊन ते स्वीकारतात आणि पुढच्या बिंदूशी समायोजित होऊन समन्वय. वायूचंही तेच आहे ना. हवेमध्ये विज्ञानाने दाखवलंय हे 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 घटक असतात, पण हे सगळे घटक जेव्हा प्रवाही गतिमान होतात तेव्हा तर वायू, वारा आपल्याला प्रचिती देतो. तेव्हा गतिमान होणं महत्वाचं, आणि ते गतिमान होताना आसक्ती आणि अनभिष्वंग आवश्यक. आसक्ती आली की चिकटून राहणार, मग गती कशी प्राप्त होणार? म्हणून आसक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु. आसक्त करणारे जे घटक आहेत ना, त्याचं वर्णन भगवंतांनी सांगून टाकलं. बघा, आपणही याच घटकांची आसक्त होऊन जातो की नाही. आणि हे तात्पुरतं नाही चालणार. नित्यांच समचित्तत्व. नित्य सातत्य म्हणजे ती वृत्ती बनणार. अजून पुढच्या श्लोकात सांगून दिलं, मैच्या अनन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी. भक्ती शब्दाला हा जो 12व्या अध्यायात आहे. आता सांगून दिलं भक्ती कशी हवी. अव्यभिचारिणी. व्यभिचारिणी म्हणजे सतत बदल, स्थैर्य नाहीच, त्याला व्यभिचार म्हणतात. आचरणाच्या विरुद्ध प्रकारे. कोणतं आचरण? जे हितैषी आहे. कोणाकोणाचं हितैषी? स्वतः व्यक्तीचं पण आणि समाजाचं पण. असं जे अनहितैषी आचरण आहे त्याला व्यभिचार म्हटला जातो ना. भक्ती म्हणजे निष्ठा, दृढता कशी हवी? जे स्वीकारलेलं आहे, जे संकल्पित ध्येय आहे त्याच्या प्रती समर्पित निष्ठा, अव्यभिचारी, डळमळीत न होणारी, कोणत्याही प्रभावामुळे विचलित न होणारी, अनन्य योगेन. अशी ही निष्ठा, समर्पित वृत्ती ध्येयाप्रती अढळ असायला हवी. विविक्त देश सेवित्व मरतीर्जन संसदी. आणि ही एकांतात बसून नाही जमायची. विविक्त देश सेवित्व. देश म्हणजे स्थान, विविक्त. सगळ्यांमध्येच जरी असलो ना तरी विविक्त अनुभव करता यायला पाहिजे.
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. सोपं नाही हो. त्याला म्हणायचं विविक्त देश सेवित्व. जनसंसदीमध्ये अरतीही वेगवेगळ्या भावना, वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून, कृतींच्या माध्यमातून आपल्याला विचलित करायला येऊ शकतात. जे असत्य अनभिष्वंग आपण स्वीकारलेलं आहे आणि प्रकट केलेलं आहे समन्वयातून, ते पुढे सिद्धीपर्यंत न्यायचं असेल तर विविक्त देश सेवित्व आवश्यक आहे. कारण कस लागून कसोटीला उतरणं महत्वाचं आहे. तर त्या सोन्याचा 52 कशी म्हणून उल्लेख केला जातो. नाहीतर सगळ्या कसोट्यांमध्ये जर त्यातलं हिणकस समोर यायला लागलं, आधी अग्नीत तापवावं लागतं, मगच ते हिणकस समोर येतं. म्हणजे आधी समन्वय समाजासमोर येणं, प्रकट होणं आणि कार्यरत राहणं आवश्यक आहे. आणि त्यात हे सगळे कसोटी आधीची साधनं योग्य प्रकारे प्रकट झाली तर मग विविक्त देश सेवित्व. अरतीही जनसंसदी. मग कोलाहल कितीही असू दे, कल्लोळ उठला तरीही व्यक्ती शांत समचित्त अनन्य योगेन आचरण करू शकते. त्या स्थितीपर्यंत क्षेत्राला प्रगल्भित करायचं आहे. क्षेत्राला म्हणजे शरीराला. क्रांतिकारकांची कथा जर वाचली असाल आपण, त्यांचीही चरित्र जर वाचली असाल, तर क्रांतिकारकांना प्रत्येकाला ह्या क्षेत्राशी संकल्पित होताना, हे ध्येय निश्चित करताना शपथ घ्यावी लागायची. कारण हे क्रांतिकार्य आहे. आजकालचं क्रांतिकार्य देशाला विघातक, देशाला छिन्नभिन्न करणारं आणि तरीही ती आमची क्रांती आहे म्हणून मिरवणारं, त्या क्रांतीचा याच्याशी संबंध नाही. ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य प्राप्त व्हावं, पुढच्या पिढ्यांना प्रगल्भतेच्या दिशेने, विकसनाच्या दिशेने मुक्तपणे प्रवास करता यावा, देश सुसंघटित आणि प्रगतीपथावर राहावा म्हणून प्राणार्पण केलं, म्हणून शपथपूर्वक संकल्पित होऊन ध्येयाप्रती समर्पित झाले, त्या क्रांतिकारकांविषयी बोलते. क्रांतिकार्य सुरू करण्यापूर्वी त्यांनी शपथ घेतलेली असायची. कोणती शपथ? जे क्लेश पकडलं गेल्यानंतर मला सहन करावे लागणार आहेत, ते मला म्हणजे कोणाला? शरीराला. मग त्यावेळी शरीराचा कस लागणार आहे, कसोटी लागणार आहे की माझ्या तोंडून चुकून इतरांचं नुकसान होईल असं काही बोललं तर नाही ना जाणार. त्यावेळी ते क्लेश सहन करण्याची माझी क्षमता आत्ताच तपासून घ्यायची. अशा पद्धतीने क्रांतिकारक स्वतःच्या क्षेत्राला ज्ञानाचं साधन म्हणून घडवत होते आणि मग क्रांतिकार्यासाठी सिद्ध होत होते. मग अशा क्रांतिकार्यांचा, त्यांच्या क्रांतीचा इतिहास, त्यांचा इतिहास, त्यांची चरित्र अभ्यासायला हवीतच ना आपण. बघा जमेल का? म्हणजे मग विविक्त देश सेवित्व मरतीर जनसंसदीचा अर्थ प्रचितीला येईल की सगळ्यांमध्ये राहायचंय, सगळ्यांचे दोष सुद्धा आपल्याविषयी व्यक्त केलेले स्वीकारायचे आहेत आणि तरीही अनन्य योगेन भक्तीही अव्यभिचारेण की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने. आठवलं ना? अजून पुढच्या श्लोकात काय सांगून दिलंय? एवढी प्रगती जेव्हा क्षेत्राची साधन म्हणून घडेल, देवाचा गंध उगाळायला सहाण वापरली जाते.
ती सहाण सुद्धा निवडून परखून घेतली जाते. म्हणजे पाटावरवंटा असायचा पूर्वी, चटणी वगैरे वाटायला वापरला जायचा. आजकाल पाटावरवंटा नाही कोणी वापरत, पण गंध उगाळायला सहाण तर सनातन संस्कृतीची झिजी म्हणून मान्यता पावलेली कुटुंब, भारतीयत्व जपणारे जे जे आहेत ते अशा पद्धतीने मंदिरात तरी निदान सहाण बघू शकतात. मग ती सहाण सुद्धा गंध उगाळलं जाईल अशी असायला हवी. तिला सुद्धा साधन म्हणून वापरायचं असेल तर घडवावं लागतं. आणि अगदी सहाण गंध राहू दे हो, आपल्या रोजच्या व्यवहारातल्या वस्तू ज्या आपण वापरतो त्यांचा सुद्धा साधन म्हणून उपयोग करायचा असेल तर योग्य प्रकारे ती घडवावी लागतातच ना वस्तू. म्हणजे मग ज्ञान त्या दिशेने प्रवास सुरू होतो. म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलं, अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थदर्शनम. अध्यात्मज्ञान, माझ्या शरीराचं ज्ञान मी करून घ्यायचंय. नित्यत्वन, शरीर विकसन पावणार आहे. अखंड बाह्य सृष्टीच्या विविध येणाऱ्या प्रतिसादांना प्रतिसाद देत राहणारं आहे. आणि म्हणून ते नित्य नूतनतेने तपासून पाहावं लागणार आहे. म्हणून अध्यात्मज्ञान, स्वतःची स्वतःला सदैव अशी नित्य ओळख करून घेत राहावं लागणार. कशा करता? तत्वज्ञानार्थ दर्शनम. जे शाश्वत ज्ञान आहे त्या ज्ञानाची झेप मला जर पोचायचं असेल झेप घेऊन, तर त्यासाठी असं माझ्याकडे जे आहे त्याचं ज्ञान मला वेळोवेळी प्रगल्भ करत राहावं लागणार. म्हणून स्वतःचीच क्षमता नित्य परखून घेत राहायचं असतं. क्षमता किती आहे? आपण मानलं तर संकोचित आहे, मर्यादित आहे, आणि आपण म्हटलं तर ती व्यापक आहे. तिचा प्रत्यय आपणच क्षेत्राला साधन म्हणून मानायचं आणि ओळख करून घेत राहायचं. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम. म्हणजे मग त्याची प्रचिती मिळेल. म्हणजे मग जे शाश्वत ज्ञान आहे त्याच्यासाठी आपण स्वतःला साधन म्हणून सिद्ध करू शकू. म्हणून पुढच्या वेळी सांगून दिलं, एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञान यदतोऽन्यथा. याखेरीज जे जे काय करशील ना शरीराला नटवण्या सजवण्यासाठी, बाह्य प्रलोभनांना स्वीकारून किंवा बळी पडून माझं विकसन केवढं झालंय असं जर मानत गेलास ना, अज्ञान यदतः अन्यथा. ते सगळं अज्ञान आहे रे, ते संस्करण नाही. एतच ज्ञान, आत्ताच्या श्लोकांमध्ये जे सांगून दिलंय ना, साधन कौशल्य पूर्ण कसं सिद्ध करायचं ते ज्ञान आहे. बघ जमतंय का? म्हणजे अध्यात्म ज्ञान नित्य करून घेत राहशील. नित्य नूतनता हेच तर आमच्या वेदांचं महत्वाचं गाभा आहे, महत्वाचं तत्व आहे. नित्य नूतनता आहे. पुन्हा पुन्हा अभ्यासा, पुन्हा पुन्हा नवीन प्रत्यय मिळवत राहा. आणि भगवद्गीता त्याच सगळ्यांची धरोहर आलेली आहे ना. मग भगवद्गीता सुद्धा अशी नित्य नूतनच आहे बरं. तेही एक साधन आहे, जीवनाधार आहे, आणि सतत तुम्हा आम्हाला प्रगल्भ करण्यासाठी नित्य नूतन अर्थ गीतेच्या श्लोकांमधून शोधता येतो, गवसतो. आणि गगनाला गवसणी घालण्यासाठी स्वतःला याच जन्मात सिद्ध करता येतं. असा हा सुंदर 13वा अध्याय क्षेत्राला साधन म्हणून ज्ञानाचं कसं तयार करता येईल याची ओळख देणारा. अजून पुढे भगवंत काय ओळख करून देणार आहेत बघूयात. पण हा व्हिडिओ इथेच संपन्न करूयात बरं. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर तर करत असालच, आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका हां, जर केलं नसेल तर.
आणि बेल आयकॉन क्लिक केलात की पुढचा व्हिडिओ कधी येणार याविषयी नोटिफिकेशन मिळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.